रविवारच्या दिवशी तुळस तोडू नये याची काही धार्मिक कारणे आणि मान्यता. हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते. तुळशीची पूजा केली जाते. ज्या घरात तुळशी असते तिथे लक्ष्मीचा वास असतो अशी हिंदू धर्मात मान्यता आहे. ज्यांच्या घरी तुळस राहते, अंगणात तुळस असते, त्या घरावर विष्णूची कृपा सदैव राहते. तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. नैसर्गिक अँटिबायोटिक म्हणून तुळशीला ओळखले जाते. सामान्यतः सर्दी आणि कफ हे मुक्त होण्यास तुळशीच्या पानांची मदत होते. वास्तुशास्त्रात या वनस्पतीला विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे. घराच्या तुळशीला नियमित पाणी देणे आणि पूजेसाठी तुळशीची पाने तोडणे हेही फार जुनी संस्कृती आहे. परंतु शास्त्रात याबद्दल काही नियम सांगितलेले आहेत. काही विशिष्ट दिवशी तुळशीला पाणी घालणे किंवा तुळशीची पाने तोडणे मनाई करण्यात गेले आहे, वर्ज करण्यात आलेले आहे. तर हे दिवस कोणते? हे दिवस म्हणजेच रविवार आणि एकादशी आहेत. या दिवशी तुळशीला पाणी देणे आणि तुळस तोडण्यास म्हणजेच तुळशीची पाने तोडण्यास किंवा तुळस तोडण्यास मनाई करण्यात आली आहे. रविवारी तुळस का तोडू नये? तर हिंदू धर्मात तुळस ही वनस्पती खूप शुभ मानली जाते. तुळशीला रोज पाणी घालणे आणि पूजेसाठी किंवा खाण्यासाठी तुळस तोडणे हे चांगले असते. मात्र रविवारी तुळस तोडणे आणि तिला पाणी घालणे वर्ज्य मानण्यात आलेले आहे. असे मानले जाते की रविवारी तुळस ही भगवान विष्णूसाठी उपवास करते. या दिवशी तुळशीला जल अर्पण केल्यास किंवा तुळशीची पाने तोडल्यास तिचा उपवास मोडतो. म्हणून रविवारच्या दिवशी तुळस तोडू नये किंवा तुळशीची पाने तोडू नयेत. असे केल्याने नकारात्मकता पसरते आणि जीवनाशी संबंधित अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते. एकादशीला तुळशीला पाणी का घालू नये? तर असे मानले जाते की एकादशी दिवशीच तुळशीचा विवाह भगवान विष्णूचे रूप असलेल्या शालिग्रामाशी झाला होता. म्हणून धार्मिक मान्यतेनुसार देवउठी एकादशीला दोघांनीही रीतिरिवाजानुसार लग्न केल्याची मान्यता आहे अशी पुराणात माहिती दिलेली आहे. एकादशीला तुळस उपवास ठेवते आणि असाही समज आहे. या दिवशी तुळशीला जल अर्पण करून त्यांचे म्हणजेच तुळशी मातेचे व्रत मोडले जाते. त्यामुळे तुळस सुकायला लागते. म्हणून एकादशी दिवशी तुळशीला पाणी घालू नये. शिवाय त्या दिवशी तिचे पाने देखील तोडू नयेत. व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब